आपण पाहताय न्यूज 18 लोकमत आणि आता बातमी चिघळलेल्या एसटीच्या संपाची. सरकारच्या अल्टिमेटम नंतर सुद्धा कामावर रुजू न झाल्यानं एसटीच्या कर्मचाऱ्यांवर आता प्रशासनाकडून कारवाई सुरू करण्यात आली. परिवहन मंत्री अनिल परब यांच्या आवाहनानंतर सुद्धा एसटी कर्मचारी विलिनीकरणाच्या मागणीवर ठाम आहेत. राज्यात ठिकठिकाणी कर्मचाऱ्यांचं आंदोलन सुरू आहे. पुण्यासह वर्धा आणि वाशिममध्ये तर हे आंदोलन अधिक तीव्र आहे. त्यामुळे या तीनही ठिकाणी कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यात आली. पुणे विभागामध्ये 34 एसटी कर्मचाऱ्यांना बडतर्फ करण्यात आले, तर 26 कर्मचाऱ्यांना कामावर हजर झाला नाही तर सेवा समाप्त केली जाईल अशा प्रकारच्या नोटिसा बजावण्यात आल्या. वर्ध्यामध्ये सुद्धा कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यात येते. वर्धा जिल्ह्यामध्ये 61 कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले, तर 61 कर्मचाऱ्यांची सेवा समाप्त करण्यात आली. वाशिममध्ये सुद्धा आणखीन 85 कर्मचाऱ्यांवर एसटीच्या प्रशासनानं कारवाईचा बडगा उगारला आहे. आतापर्यंत वाशिममध्ये एकूण 124 कर्मचाऱ्यांचं निलंबन करण्यात आलंय. पुणे, वर्धा आणि वाशिम या तीनही ठिकाणची आपण दृश्य पाहतो. विशाल पाटील आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत. विशाल, प्रशासनानं सांगितलं होतं, रेल्वे मंत्र्यांनी सांगितलं होतं की कामावर आला नाही तर कारवाई सुरू करावीच लागेल, जी कारवाई आता सुरू झाली. मिलिंद सर, आता परिवहन विभागाकडनं ज्या एसटी कर्मचाऱ्यांनी संपामध्ये सहभाग घेतलेला आहे, ह्या एसटी कर्मचाऱ्यांवरती आता कारवाई जी आहे ती सुरू झालेली आहे. खरं तर पहिल्या दिवसापासूनच परिवहन विभागाकडनं कारवाई जी आहे ती केली जात होती आणि आता प्रत्येक विभागातून जवळपास 30-40 लोकांचं निलंबन केलं जात आहे. काही जणांना नोटीस ज्या आहेत त्या दिल्या जात आहेत. आपण पाहतोय की मनमाड असेल, पुणे असेल, येवला असेल, ह्या सगळ्या विभागांमधील कर्मचाऱ्यांना आता सेवा समाप्तीच्या सुद्धा नोटीस ज्या आहेत ह्या बजावण्यात आलेल्या आहेत. लातूरमध्ये काही विभाग, लातूर बस डेपोतील जे प्रत्येक जिल्ह्यात अशा प्रकारचे बस डेपो आहेत, येथील कर्मचाऱ्यांना आता नोटीस ज्या आहेत त्या दिलेल्या आहेत. आणि याच्यामध्ये सगळ्यात जास्त नोटीस हे निलंबनाच्या आहेत. आणि निलंबनाची नोटीस देऊन सुद्धा जे लोक कामावरती हजर राहिलेले नाहीत, जो अल्टिमेटम दिला होता, हे अल्टिमेटम सुद्धा ज्या कर्मचाऱ्यांनी पाळलेला नाही आहे त्यांना आता थेट सेवा समाप्तीच्याच नोटीस ज्या आहेत ह्या देण्यात आलेल्या आहेत. खरं तर कोल्हापूर विभागातील सुद्धा अनेक कर्मचाऱ्यांना अशा प्रकारची नोटीस दिलेली आहे. आणि त्यामुळेच आझाद मैदानामध्ये आपण जर पाहायला गेलं तर सगळ्यात जास्त जे संपामध्ये सहभागी व्हायला कर्मचारी आलेले आहेत, हे निलंबनाची नोटीस मिळालेली आणि सेवा समाप्तीची ज्या नोटीस मिळालेल्या आहेत, हे कर्मचारी आता या आंदोलनाकडे मोठ्या संख्येने येत आहेत. खरं तर राज्य सरकारकडनं उद्या मोठ्या प्रमाणात कारवाई जी आहे ती या कर्मचाऱ्यांवरती होऊ शकते, कारण दिलेला अल्टिमेटम जो आहे तो संपलेला आहे. परिवहन मंत्र्यांनी 3 दिवसाचा अवधी जो आहे तो या सर्व कर्मचाऱ्यांना दिला होता आणि हा आता अवधी संपत आलेला आहे. त्यामुळे उद्या सोमवार आहे, त्यामुळे आठवड्याच्या पहिल्याच दिवशी मोठी कारवाई जी आहे ती या एसटी कर्मचाऱ्यांवरती होऊ शकते आणि उद्या अधिक संख्येनं एसटी कर्मचाऱ्यांचं निलंबन आणि सेवा समाप्तीच्या अनेक नोटिसा ज्या आहेत त्या कर्मचाऱ्यांना मिळू शकतात. मिलिंद सर, या कारवाईच्या बरोबरच चर्चेची काही शक्यता कुठे दिसते का? कारण आता प्रशासनानं म्हटलंय कारवाई सुरू होणार, जी कारवाई सुरू झाली आणि प्रशासन किंवा मंत्र्यांची जी यापूर्वीची विधानं आहेत किंवा आपल्यालाही दिलेली मुलाखत आहे, कारवाई आता काही थांबणार नाही, पण चर्चा. मिलिंद सर, आपण पाहतोय की या सगळ्यामध्ये जर पाहायला गेलं तर एकीकडे एसटी कर्मचारी हट्टाला पेटलाय की विलिनीकरणाशिवाय आम्ही कामावरती जाणे. राज्य सरकार आता असं म्हणते आम्ही भरघोस पगारवाढ दिले, त्यामुळे कर्मचाऱ्यांनी आता कामावरती यावं. जो विलिनीकरणाचा जो प्रश्न आहे तो न्यायालयात प्रलंबित आहे. जर जी समिती स्थापन केलेली आहे, समितीनं अहवाल जर विलिनीकरणाच्या बाबतीत दिला तर विलिनीकरण तात्काळ केलं जाईल. सरकार त्या बाबतीत भूमिका घेईल असं सरकारकडनं स्पष्ट करण्यात आलेलं आहे. त्यामुळे आता चर्चेची कुठेही शक्यता जी आहे ती याच्यामध्ये दिसून येत नाही आहे, कारण का राज्य सरकार स्वतःच्या भूमिकेवरती ठाम आहे आणि कर्मचारी विलिनीकरणाच्या भूमिकेवरती ठाम आहेत. त्यामुळे आता या चर्चा कुठेतरी होताना बंद होत आहेत. खरं तर परिवहन मंत्र्यांनी माध्यमांच्या माध्यमातून ते सातत्यानं आवाहन करतायत की आता एक अल्टिमेटम जो आहे तो सुद्धा वाढवला होता की कर्मचाऱ्यांना आता कामावरती रुजू व्हावं. मात्र कर्मचारी जे आहेत तो कुठच्याही मानसिकतेत नाहीत की कामावरती रुजू व्हावं, कारण का विलिनीकरण होणार नाही तोपर्यंत जाणार नाही अशी भूमिका घेतलेली आहे. त्यामुळे आता उद्याचा दिवस आपल्याला पाहावं लागणार आहे कशा प्रकारे परिवहन विभाग उर्वरित कर्मचारी जे कामावर. कालचा शनिवार, आजचा रविवार, 2 दिवसात कदाचित कारवाई त्या मानानं कमी झाली असेल, पण सोमवारी मोठी कारवाई होऊ शकते, ही सांगितलेली तू गोष्ट अत्यंत महत्त्वाची आहे. तुर्तास धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल विशाल. तिकडे नाशिकमध्ये
उमराणेजवळ एस टीच्या बसवर हल्ला करण्यात आला. या बसवर अज्ञात इसमांनी दगडफेक केल्याचं कळतं. पुढची काच फुटली, तसंच चालकाच्या हाताला सुद्धा दुखापत झाली. तर एका एस टी बसवर मालेगावच्या सौंदाणे या गावाच्या जवळ हल्ला करण्यात आला. या हल्ल्यामध्ये चालक किरकोळ जखमी झालाय. बसमध्ये 22 प्रवासी त्यावेळेला होते. सुदैवाने कोणत्याही प्रवाशांना दुखापत झाली नाही. तिकडे मनमाड आणि येवला या दोन महत्त्वाचे आगार आहेत. नाशिक जिल्ह्यातल्या या दोन्ही ठिकाणी प्रत्येकी 10 कर्मचाऱ्यांना म्हणजे अशा एकूण 20 कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आलं आहे. मनमाड डेपोमध्ये यापूर्वी एकूण 20 कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आलं होतं. येवल्यातले सुद्धा आता निलंबित करण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांची संख्या 20 झाली आहे. कामावर रुजू न झाल्यास टप्प्याटप्प्यानं कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात येणार असल्याचं प्रशासनानं यापूर्वीच जाहीर केलं आहे. बब्बू शेख आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत. बब्बू, काय अधिक माहिती आहे? मिलिंद, काल नाशिक आगारातून काही बसेस सोडण्यात आल्या होत्या. त्या बसेसवर सौंदाणे आणि उमराणे या भागात दगडफेक झाली. त्याच्यानंतर त्या दोन्ही ठिकाणचे अज्ञात व्यक्तीने दगडफेक केली आहे. पोलीस स्थानकात गुन्हा दाखल झालेला आहे आणि आता कर्मचाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारण्यास सुरुवात करण्यात आलेली आहे. या अगोदर मनमाड आगारात 10 कर्मचारी निलंबित करण्यात आले होते. आज आणखी 10 करण्यात आले. तीच परिस्थिती येवल्यातही आहे. एकूणच 20 कर्मचारी निलंबित करण्यात आलेले आहे. कारण आता प्रवाशांचे मोठ्या प्रमाणात हाल होत आहे. कळवण, सटाणा, बागलाण, मालेगाव, मनमाड, येवला या 6 आगारात संप सुरूच आहे. जोपर्यंत विलिनीकरण होत नाही तोपर्यंत संप मागे घेणार नाही असा ठाम निर्धार या कर्मचाऱ्यांनी घेतल्यामुळे आता प्रशासन प्रवाशांच्या बाजूने उतरला आहे आणि जर तुम्ही कामावर येत नसतील तर आम्ही तुम्हाला आता निलंबित करण्याची कारवाई सुरू केलेली आहे आणि टप्प्याटप्प्याने उद्यापासून कदाचित मोठ्या प्रमाणात निलंबन कारवाई होण्याची शक्यता नाकारता येत नाही. एकूणच परिस्थिती आता गंभीर होत चाललेली आहे. याच्यात मात्र भरडला जात आहे तो प्रवासी. मिलिंद. बर, बब्बू, तुर्तास धन्यवाद या माहितीबद्दल. तिकडे धुळे जिल्ह्यामध्ये एस टी कर्मचाऱ्यांचा संप अद्यापही सुरूच आहे. धुळे बस आगारातील एस टी कर्मचाऱ्यांनी हाताची घडी तोंडावर बोट ठेवत मौन पाळत आंदोलन केलं. यावेळेला कर्मचाऱ्यांनी मौन सत्याग्रह केला आणि शासनाच्या भूमिकेचा निषेध केला. शासनामध्ये विलिनीकरण करण्याच्या मागणीवर आपण ठाम असून जोपर्यंत विलिनीकरणाची मागणी पूर्ण होत नाही तोपर्यंत लोकशाही मार्गाने आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्धार धुळ्यातल्या कर्मचाऱ्यांनी व्यक्त केला आहे. तोंड दाबून बुक्कीचा मार ही म्हण प्रचलित आहे. तोंड दाबून बुक्कीचा मार ही म्हण प्रचलित आम्ही मार सहन करतोय. काही झालं तरी आम्ही ते सहन करणारे, सहनशक्ती वाढवतोय. त्याच्यामुळे हा एक प्रकारे आमच्या आंदोलनाचाच भाग आहे. शांततेने आणि लोकांच्या मनात भावना खूप प्रक्षुब्ध आहेत, पण त्या भावना आहेत म्हणून आम्ही तोंडावर बोट आंदोलन, आजचं सत्याग्रह आणि शांततेच्या मार्गाने मौन व्रत धारण करून हा सत्याग्रह कंटिन्यू ठेवत आहोत. तिकडे मालेगाव आगारामधील एस टी कामगारांचा संप अजूनही सुरूच आहे. विलिनीकरणाशिवाय संप मागे नाही या मुद्द्यावर इथलेही कामगार ठाम आहेत. एस टी सेवा ठप्प असल्यामुळे प्रवाशांचे मोठे हाल होत आहेत. दरम्यान परिवहन मंत्री अनिल परब यांनी कामावर रुजू व्हा अन्यथा कारवाई होईल अशा प्रकारचा इशारा दिला होता. यानंतर मालेगाव आगारातले कामगार अजूनही विलिनीकरणाच्या मागणीवर ठाम आहेत आणि कामावर जायचं नाही या निर्धारावर सुद्धा ठाम आहेत. या संपामुळे बस स्थानकात शुकशुकाट आहे. तर या आगाराच्या किंवा डेपोच्या एका बाजूला कर्मचारी बसून आंदोलन करतायत. जो कामगारांचा संप चालू आहे तो विषय असा आहे की आर्थिक अडचण असून सुद्धा आज कामगार ठामपणे संपावर उभा आहे आणि एस टीमध्ये हा इतिहास केला जाईल की एवढ्या दिवसात संप एस टी महामंडळाचे कर्मचारी करतायत. मित्रांनो, राज्य शासनाने आमच्या मागण्या काही मान्य करण्याचा प्रयत्न केला, पण ही तुटपुंजी पगारवाढा आम्हाला नको आहे. आम्हाला फक्त कामगार आज फक्त उभा असा आहे की त्याचं शासनामध्ये विलिनीकरण केल्याशिवाय कामगार शांत बसणार नाही आणि शासन कामगारावर काही तुटपुंजा पगार देऊन
त्याच्या मनाची शांती करायचा प्रयत्न करत आहे, पण कामगारांना ते नकोय. आम्हाला शासनामध्ये विलीन करून राज्य शासनाचा जो पगार आहे, राज्य शासनाच्या ज्या कर्मचाऱ्यांना जी इज्जत आहे, ती इज्जत आम्हाला पाहिजे. यासोबतच बुलेटिनमध्ये घेऊयात एक छोटासा ब्रेक, लगेचच परत येतोय. आपण पाहताय न्यूज 18 लोकमत. महामार्गावरची अवजड वाहतूक बंद करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. प्रामुख्यानं हा निर्णय वारीच्या संदर्भातनं घेण्यात आलेला आहे. वारकऱ्यांच्या दिंडीला परवा अपघात झाला आणि यानंतर जुना मुंबई पुणे महामार्ग आहे, त्यावर पुणे नाशिक मार्गाच्या दरम्यान किंवा सातारा हायवेच्या दरम्यान हा निर्णय घेण्यात आलेला आहे. या दोन्ही हायवेवर पहाटे 4 वाजल्यापासून अवजड वाहनं धावणार नाहीत. संजीवन समाधी सोहळा संपेपर्यंत हा निर्णय लागू असेल. इंदापूर तालुक्यातील भिगवण इथे पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गाच्या लगत असलेल्या भीमा नदीकाठची सध्याची संध्याकाळ अतिशय मनमोहक आहे. लाली पसरलेल्या आभाळाला जणू सलामी देणाऱ्या हजारो भोरड्यांचे थवे डोळ्याचं पारणं फेडतात आणि काळोखात बुडू लागलेल्या संध्याकाळला जाग येते. दरवर्षी थंडीच्या काळात इंदापूर तालुक्यात कधी भिगवणच्या रस्त्याला तर कधी भादलवाडीच्या बाजूला घिरट्या घालत येणाऱ्या भोरड्यांचे थवे पक्षीप्रेमींना चांगलीच अनुभूती देतात. गेल्या काही दिवसांपासून भिगवणजवळ लाखोंच्या संख्येनं भोरड्यांची आकाशातली उपस्थिती येणाऱ्या जाणाऱ्यांच्या डोळ्यांचं पारणं फेडतीये. पठारी भागात सगळीकडे आढळणारी पळस मैना ही भोरडी किंवा साळ भोरडी नावानं ग्रामीण भागात परिचित आहे. दिसायला मैनेपेक्षा छोटा परंतु आकर्षक असलेला हा पक्षी हिवाळ्यात अन्नाच्या शोधात थव्यांच्या स्वरूपात येतो. त्यांचं हे स्थलांतर अन्नासाठी जरी असलं तरी त्यांचा इथं असणारा मुक्काम हेच खूप मोठं आकर्षण असतं. भिगवणच्या भीमा नदीतीरी एकदा तरी जावंच लागेल. जितेंद्र जाधव, न्यूज 18 लोकमत, इंदापूर. क्या बात आहे, अतिशय सुंदर. यासोबत मुद्दा महाराष्ट्राचा मध्ये इथेच थांबूयात. सर्व प्रकारच्या ताज्या अपडेटसाठी news18lokmat.com या आमच्या वेबसाईटला लॉग ऑन करा. फेसबुक, ट्विटरवर आम्हाला फॉलो करा. आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा.